नमस्कार. इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत. जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्र के डोंगरगांव ग्राम पंचायत ने विकास की दिशा में एक सराहनीय कदम उठाया है। गांव की महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए यहां कला कौशल केंद्र की शुरुआत की गई है, जहां उन्हें सिलाई, हस्तकला और लघु उद्योग का प्रशिक्षण दिया जा रहा है। इससे महिलाएं स्वरोजगार की ओर बढ़ रही है। वहीं छात्रों के भविष्य को ध्यान में रखते हुए गाँव में एक आधुनिक ग्रंथालय भी शुरू किया गया है, जहाँ प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए जरूरी किताबें और शांत अध्ययन का माहौल उपलब्ध कराया गया है। इसके अलावा युवाओं के लिए खेल मैदान की मांग भी की गई है, जो फिलहाल वन विभाग की जमीन होने के कारण लंबित है। ग्राम पंचायत का ये प्रयास महिला सशक्तिकरण और शिक्षा को बढ़ावा देने की दिशा में एक प्रेरणादायक उदाहरण बन रहा है। आमच्या म्हणजे या 5 वर्षामध्ये आम्ही कला कौशल्यामध्ये आम्ही इमारत बांधलेली आहे महिलांसाठी। त्यांना कला कौशल्य म्हणजे त्यांचे उद्योगधंदे जो करू शकतो आपण त्यांना, तशी एक इमारत आम्ही बांधलेली आहे। आणि अंगणवाडी आमच्याकडे 3 गावं येतात। असं गट ग्रामपंचायतमध्ये 3 गावं येतात। त्या 3 गावामध्ये आम्ही शाळेचं अंगणवाडी अंगणवाडीच्या नवीन इमारतीचं बांधकाम झालेलं आहे। रस्ते, त्यांना वीज, पाणी पुरवठा सर्व उपलब्ध करून देतो। सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या कार्यकालापासून तर आतापर्यंत किती निधी आलेला आहे आणि त्या निधीचा काय काय उपयोग झालेला आहे? आमच्याकडे जसा निधी उपलब्ध होतो त्याप्रमाणे आम्ही गावामध्ये कामं करत असतो। जसा आपला तिकडनं निधी आला, जसा आपला याच्यामधून आमदार फंडामधून आले तर आमदार फंडाच्या याच्यामधून कोणाला जर एखादी गरजू म्हणजे खूप आपल्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी मशान सेट नाही आहे किंवा रस्ते नाही आहे, तर ते आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे त्या कामामधून। गावाची लोकसंख्या किती आहे आणि जसं विजेचं झालं, पाणी पुरवठा आपण करतो, या संबंधी कशा प्रकारे आपण म्हणजे जे जनसंख्या आहे त्यांच्याकडून टॅक्सेस आपण घेतो? 2011च्या याच्यानुसार 2100 का काहीतरी लोकसंख्या आहे आपल्याकडे आणि त्यांना आपण मी रविकांत रमेश शेळीपडे, ग्रामपंचायत अधिकारी डोंगरगाव। मी इथे जुलै 2025 ला रुजू झालेलो आहोत। सर, मला हे सांगा, जेव्हापासून प्रशासक बसलेला आहे, प्रशासकाला बहुतेक माहीत नसेल किंवा माहीत आहे ग्रामपंचायत किती निधी आला, कशा प्रकारे विकास कामे झालेली आहेत, काय सांगा? प्रशासक आता 11/2 पासून सुरू झाला प्रशासक, आणि या अगोदर प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीचे पंचायत विस्तार अधिकारी राहत होते आणि ते कार्यभार सांभाळत होते। परंतु उच्च न्यायालयाचे आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार या गावचे सन्माननीय सरपंच आहेत, त्यांना विद्यमान सरपंच होते, त्यांना प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यपालक करायला झालेली आहे। प्रशासक म्हणून साधारणतः 1च महिना सगळे रुटीनचेच काम होते। कशा प्रकारची निधी आलेली आहे आणि त्या निधी अनुसार काय काय कामे ग्रामपंचायत तर्फे झालेले आहे? जनसुविधा नागरी सुविधा अंतर्गत इथे 3 गावं आहेत। 3 गावांमध्ये स्मशानभूमीचं सौंदर्यीकरणाची कामं सुरू आहे। ग्रामपंचायत आपला मौजा खसरमारी इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे। मौजा डोंगरगाव इथे पेवर ब्लॉकचं काम सुरू आहे। हे सर्व कामं 25-26 आहे आणि हे रन आता सुरू झालेले आहे। स्मार्ट ग्रामपंचायत संबंधी काय सांगाल? स्मार्ट ग्रामपंचायती संदर्भामध्ये ग्रामपंचायतची लेखी ऑनलाईन करणे, सर्व सभा ऑनलाईन घेणे, या प्रकारामध्ये ही ग्रामपंचायत कार्यरत आहे। आता जवळपास ग्रामपंचायतमध्ये जेव्हापासून प्रशासक बसला आहे, लाभार्थींना कोणकोणत्या योजनेचा लाभ आपण ग्रामपंचायतकडून मिळवून दिलेला आहे? जेव्हापासून प्रशासक लागू झालेला आहे त्या संबंधित प्रशासकाच्या नियुक्तीबद्दल माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अंतिम सुनावणी ही 4 एप्रिल रोजी होणार आहे। परंतु या प्रशासक कालावधीमध्ये ज्या काही गाईडलाईन्स राज्य शासनापासून येणार होत्या
सन्माननीय उपसरपंचावर कार्यकारी समिती ते अजूनपर्यंत ग्रामपंचायतीला अप्राप्त आहे, आलेल्या नाही. कारण की सदरचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे झालेलं नाही. आणि तसेच या कालावधीमध्ये ज्या काही मौखिक सूचना आहे किंवा लेखित सूचना आहे यामध्ये सन्माननीय प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांनी असे कुठलेही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही. रुटीनचे जे कामं आहेत ते सध्या कार्यरत आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायतच्या आपल्याला जेव्हा आपण आपला प्रशासक नेमणूक झालेला काय आढावा देण्यात आला ना, कशा प्रकारे देण्यात आला, काय सांगाल? अजूनपर्यंत कुठलीही सभा झाली नाही. अशा प्रकारचे कुठलेही शासन निर्णयाप्रमाणे अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाही. फक्त एवढंच आहे की प्रशासक म्हणून विद्यमान जे सरपंच होते त्यांची नियुक्ती या ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आली. परंतु प्रशासकीय काळामध्ये कशा प्रकारचे कार्यकाल राहील, प्रशासन कसं चालवायचं या पद्धतीच्या कुठल्याही गाईडलाईन्स अद्यापर्यंत अप्राप्त आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचे काय निधी आला, कशा प्रकारे विकास नाही, निधी आलाच नाही. आता प्रशासनाचा एकच महिना झाला, 1 महिना 10 दिवसच झाले प्रशासक लागू. परंतु या प्रशासन कालावधीमध्ये कुठल्या पद्धती कार्यपद्धती राहील. कारण की आता आजपर्यंत असं होतं की प्रशासक म्हणून ग्रामपंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती राहते. गावकऱ्यांसाठी काय काय योजना राबविल्या गेल्या? प्रशासक काळात आता 1 महिना काही दिवस झालेले आहेत. प्रशासक काळामध्ये आता फक्त 11 फरवरी पासून प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर जे नियमित जे कामं आहेत सध्या, आता काही लाभार्थ्यांचे आता काही प्रस्ताव किंवा कुठले पाठवण्याचे असं काही राज्य शासनाकडे किंवा जिल्हा परिषदेचे कुठल्या प्रकारचे आदेश नाही. जे नियमित कामं आहेत ते सुरू आहेत. आणि घरकुल लाभार्थी वगैरे जे आहे, आपण पंतप्रधान आवास योजना आहे, त्याच्यानंतर दुसरा टप्पा याचा आहे NMRDचा टप्पा आहे, त्यामध्ये 2,50,000 हे संबंधित लाभार्थ्यांना मिळणार होते. त्यामध्ये डोंगरगाव गाव त्यांच्या पोर्टलमध्ये NMRDचा अजून समाविष्ट न झाल्यामुळे ते लोक लाभापासून वंचित आहेत. कधीपर्यंत नाही, ते NMRD कडे आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना, मोदी आवास योजना याच्यामधून जे सगळे प्रस्ताव व्यवस्थित सुरू आहे, त्यांची निवड अगोदरच झालेली होती. आता नव्यानं आम्हाला एप्रिलमध्ये त्या लोकांची लाभार्थीची निवड करायची. तो फक्त राज्य शासनाकडे ज्या काही गाईडलाईन्स असतील ते आम्ही फॉलो करू. वसुंधरा योजनेअंतर्गत कशा प्रकारे कामं राबवण्यात आलेली आहे? वसुंधरामध्ये याच्यामध्ये आमच्या गावामध्ये जे काही रुटीनचे जे नियमित जे गोष्टी होत्या तेवढ्याच केल्या. कारण की वसुंधरामध्ये असे काही नाविन्यपूर्ण काही प्रयोग करायचे होते. एक तर या गावामध्ये असं काही खूप शेत्या वगैरे नाही आहे. कारण की डोंगरगाव म्हटलं तर इथे पूर्ण हेच आहे, शेती झालं, कचरबाग, खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी नाही आहे. त्याच्यामुळे इथे मनरेगासारख्या योजना राबवताना आम्हाला अडचण होती. आणि दुसरी गोष्ट आता मेट्रोचं काम चालू असल्यामुळे बऱ्याचशा योजना. अपनी पहचान आणि परिचय दीजिए. मेरा नाम देवेंद्र सिंह शिवनाथ सिंह गौर उर्फ पप्पू ठाकुर, ग्राम पंचायत माजी सरपंच और विद्यमान सदस्य। भैया, जब आपका कार्यकाल था तो किस तरह का विकास कार्य ग्राम पंचायत में किया गया है, क्या कहेंगे? मैं वैसे देखा गया तो 2010 में 2010 से 15 तक इस ग्राम पंचायत का सदस्य रह चुका हूँ। उसके बाद में 2015 के अंदर में 2015 के अंदर में मैं सरपंच बनकर इस गांव के डोंगरगांव गुठीवासी और खसमारे के वासियों ने मुझे सरपंच कर अपनी सेवा का मुझे मौका दिया। और 2015 और 2020 तक के मेरा कार्यकाल रहा। और ये कार्यकाल इतना चैलेंज भर रहा कि इस कार्यकाल में मैंने एक महामारी कोरोना की बीमारी को भी देखा हूँ। और जिसके अंदर में 3 साल तक के रहा। 2019 में कोरोना आया, 2 साल तक के कोरोना में चला गया। और जो मुझे 3 साल मिले थे तो मुझे सबसे पहले जब ग्राम सभा हुई थी, तो नियम ऐसा है कि महिला सभा ली जाए। तो महिला सभा के अंदर में एक विषय था। सबसे पहले मैं सरपंच रहा था, उसको फेस कर रहा था महिला सभा को। उसके अंदर में पहला विषय था महिला सशक्तिकरण और सबलीकरण का। तो विषय तो आया, महिला थी 4-5 लोग, यानी वैसा तो कोरम होना चाहिए। मैं बोला 4-5 महिला, विषय महत्वपूर्ण है, गवर्नमेंट सरकार इनका विषय के ग्राम पंचायत के अंदर में जाए। और उन्होंने कायदा बनाया कि ग्राम सभा होने के पहले महिलाओं की सभा ली जाए,
जिसमें महिलाएं, सिर्फ महिलाएं और वो अपनी वाली जो पुरुषों के सामने बता नहीं सकती, वो सब कुछ केंद्र ग्राम पंचायत को बताए। तो ऐसे इसके अंदर में इतना महत्वपूर्ण विषय और जिसके अंदर में 4 और 5 महिला है, मैं बोला इतना महत्वपूर्ण विषय और 4 और 5 महिला नहीं, मैं बोला इसको कहने एक काम कीजिए, इसको आज के दिन रिजेक्ट करेंगे, इसको अपना महिला सभा लेंगे, उसके बाद में ग्राम सभा लेंगे। महिला सभा होने के बाद अपने रिजेक्ट होने के बाद में वो मैं आंगनवाड़ी सेविका से मिला, उसके बाद में जो गांव के इसमें रहती टच में आशा वर्कर रहती उनको मिला। मैं बोला इतना अच्छा महत्वपूर्ण विषय है, तो उन्होंने कहा कि भैया आने को तो सब तैयार है, लेकिन आज तक के इतना 2015 तक के कोई महिला यहाँ पर आई नहीं और ग्राम पंचायत ने भी उसके ऊपर ध्यान दिया नहीं कि महिला आए और अपनी वाली बातें रखे। नहीं, ऐसा नहीं चलेगा। अगर अपन सरपंच है, गाँव वाले ने चुना है, महिलाओं का विषय है, तो महिला तक का विषय जाना चाहिए, या खानापूर्ति नहीं होना चाहिए ग्राम सभा की। तो गांव में जाकर जिस तारीख के थे एक दिन पहले जाकर पूरे महिलाओं को जमा किया, तो उसमें भी कम से कम 30-35 महिला, कोरम पूरा भी नहीं हुआ लेकिन 30-35 महिला हुई। 35 महिला होने के बाद में उनके साथ में मोकड़ी बात है, वहाँ पे कोई पुरुष नहीं रहता है। मैं बोला अपन ने क्या करना चाहिए महिला सक्सेस करने के लिए, हम तुम लोगों को क्या आशा है कि ग्राम पंचायत ने क्या करना चाहिए। तो उन्होंने बोले कि भैया देखो, हमारा सबसे महत्वपूर्ण तो यह है कि मेरा जो गाँव है इसके अंदर में 95% लोग कामगार है, 5% लोग व्यापारी लाइन के, लेकिन 95 लोग हैं जिनके अंदर में जिनका पति कोई कंपनी में, आजू कंपनी में जाता है, वहाँ से कमा के लाता है और अपने परिवार का जीवन यापन करता है। उसकी भी एक इच्छा रहती है परिवार की कि मेरा भी बच्चा के लिए अच्छे स्कूल में जाए, पढ़ाई करे, और हम भी कहीं धारा प्रवाह में, समाज के धारा प्रवाह में हमारा भी कहीं परिवार आए। लेकिन वो कम पेमेंट, आर्थिक बाबी जहाँ आती है उसके अंदर में उनका नहीं हो पाता था। तो मतलब क्या करना चाहिए, तो भैया बोले हम तो पढ़े लिखे, हम ना यहाँ पे खेत है, क्या बोलते हैं, निंदन भी नहीं कर सकते या कंपनी में जाके काम भी नहीं कर सकते, लेकिन ऐसा कुछ तो सेवा रोजगार की अगर होता है कि हम घर में काम कर कुछ पैसे कमाकर अपने परिवार को उसका वाला योगदान दे सके। बोला ठीक है, कुछ तो भी किया जाए इसके अंदर में। लेकिन मेरा भी लग देखो, योगायोग देखो, जब इच्छा चाहे तो राह रहती है। उसी दिन निरामय बौद्धिक संस्था ये मेरे गाँव में आई, उनके जो संस्थापक है क्षीरसागर मैडम, डॉक्टर क्षीरसागर मैडम, और उसके अध्यक्ष है श्रीप्रकाश जी पंडा, वो आए, मिले, बोले सरपंच साहब हमको तुम्हारे गांव में कुछ काम करना है। तो बोले किस विषय पे काम करना है? हमको महिलाओं के ऊपर में काम करना है, हमको जो बच्चे गरीबों के देते हैं स्टूडेंट के ऊपर में काम करना है, और आरोग्य के ऊपर काम करना है। और महिलाओं के लिए क्या कर सकते हैं अपन? मतलब विषय आज ही हुआ है, महिलाओं के लिए क्या कर सकते हैं? तो बोले हम महिलाओं को अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24।